नमस्कार, मी राणी कासलीवाला. आपण पाहत आहेत डिजिटल अहिल्यानगर. आता आपल्या बरोबर लोकनेते खासदार निलेश लंके आहेत. सर, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत. आणि गांधी जयंतीच्या तसेच दसऱ्याच्या आपल्याला डिजिटल अहिल्यानगर परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. गांधीजींनी आपल्याला हा संदेश दिला होता की अहिंसेच्या मार्गाने चालायचा. आपण देखील सध्या कुठेतरी अहिंसेच्या मार्गाने चालताना पाहायला मिळत आहेत. मात्र आता नगर शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपूर्वी आपण पाहिला मोठ्या प्रमाणात राडा झालाय. या संदर्भात आपण काय सांगाल? आपली काय भूमिका असणार आहे? आज या सर्व राष्ट्रपुरुषांना अभिवादन करत असताना आम्ही हाच संदेश नगर शहरवासियांसमोर ठेवला की शांततेचा संदेश आम्ही नगर शहरवासियांसाठी ठेवलेला आहे. शांततेने या नगर शहराची भरभराट होऊ शकते. उद्रेकी कुणाला तर राजकीय हेतू साधण्यासाठी जर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे. नक्कीच. पण आता ज्या या घटना घडतायत या संदर्भात आपली भूमिका आता काय असणार आहे? नेमका मुस्लिम समाजाच्या बाबतीत आपण काय भूमिका घेणार आहे? सर्वात महत्त्वाचं आमचा सर्व समाजाला आमची विनंती आहे की शांततेच्या मार्गाने आपल्या नगर शहराला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जायचं आहे. आपलं शहर आहे शांतताप्रिय शहर आहे आणि हेच अखंडितपणे टिकून राहिलं पाहिजे ही आमचं सर्व समाजाला विनंती आहे. नक्कीच सर, आता आपण जे म्हणाले की बाजारपेठ उद्ध्वस्त होतीये. आता इतक्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्राला पुराने झोडपून काढले, त्यामुळे जनता देखील हवालदिल झाली आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे, त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या संदर्भात काय सांगाल? तुम्ही पाहिलं असेल, एका बाजूला जातीय संघर्ष निर्माण केला जातो आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं अतिवृष्टीमुळे इतकं लोकांचं नुकसान झालं. म्हणजे गेले 100 वर्ष पाऊस झाला ना एवढा पाऊस आमच्या शेवगाव असो, पाथर्डी असो, कर्जत जामखेड असून काही पारनेरच्या भागामध्ये झाला. लोक उद्ध्वस्त झाले, लोकांचे घरं वाहून गेले, जमिनी वाहून गेल्या, शेतात माल नाही राहिला, जमीनच राहिली नाही. इतकी भयंकर परिस्थिती आहे. तर त्या कालखंडामध्ये या लोकांना मदत करणं अपेक्षित होते. त्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसणं अपेक्षित होतं. लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करणं अपेक्षित आहे. आज लोक आपल्याकडे अपेक्षेने पाहतात, त्यांना मदत केली पाहिजे ही यामागं महत्त्वाची भूमिका आहे. आणि मी आपणाद्वारे सरकारला सांगू इच्छितो की ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि भरीवासी मदत केली पाहिजे. आता बऱ्याच वेळा एक पंचनामे केले जातात आणि फक्त रेकॉर्डवरच पंचनामे ठेवले जातात आणि लोकांना मदत मिळत नाही. तर ती मदत सुद्धा तुटपुंजी मदत न देता भरीवासी मदत दिली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. सीना नदी कधी न वाहणारी दुधडी भरून वाहत होती. मोठ्या प्रमाणात नगर शहरात देखील नागरिकांचं नुकसान झाले. कुठेतरी अनधिकृत अतिक्रमणाचा हा परिणाम पाहायला मिळतोय का? नगर शहरामध्ये सीना नदी इतके मोठ्या प्रमाणात वाहत होती. त्यामध्ये आमचं दातरंगेमळा, नालेगाव या परिसरातील लोकांच्या घरामध्ये कमरे इतकं पाणी आम्ही स्वतः जाऊन पाहिलं. त्यामागं जे पुलाचं काम चालू आहे 2017ला त्याची 22 महिन्यापूर्वी त्याची वर्क ऑर्डर झाली आणि त्या कामाची ज्यावेळेस मी दुसऱ्या दिवशी पाहणी केली, त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस ती एका बाजूला जी वॉल बांधलेली, मी काही त्या संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकारी टेक्निकल टीमला सुद्धा घेऊन गेलो. त्या वॉल बांधल्यामुळे ते पाणी पूर्णपणे दाबलं गेलं त्या वॉलला आणि ते पाणी मागच्या साईडला दातरंगेमाळा असून नालेगाव परिसरामध्ये घुसलं आणि त्यामुळे लोकांचं भरपूर असं नुकसान झालं. तर मी त्या संबंधित विभागाला सूचना केल्या की एखादा गाळा अजून वाढवता येतो का, काय अजून त्या पुलाची उंची वाढवता येते काय नाही, या सगळ्या टेक्निकल गोष्टी आम्ही तपासून तो कायमचा प्रश्न सुटणं असा प्रयत्न करणार आहे. एक शेवटचा प्रश्न, कल्याण महामार्गावरील पुलाचं 2दा उद्घाटन झालं तरी देखील त्याचं काम अजून अपूर्ण आहे. या संदर्भात आपण काही पावले उचलणार आहात का? नाही, पुलाचं काम अपूर्ण आहे. त्याबाबत मी ज्यावेळेस पूरजन्य परिस्थिती झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी अधिकारी ठेकेदारांना बोलून मिटिंग घेतली आणि त्या काम तत्काळ करण्याच्या सूचना केल्या. पण त्यासाठी आधी टेक्निकल बाजू, पूर कशामुळे आला, ती वॉलची अडचण आली का, अजून एखादा गाळा वाढवणं अपेक्षित, जर पूर्ण झाला पूल आणि नंतर रडण्यात अर्थ नाही. त्यामुळे आत्ताच सगळ्या टेक्निकल बाजू तपासून ते पुलाचं लवकरात लवकर काम चालू होणार आहे. धन्यवाद सर, डिजिटल अहिल्यानगरशी संपर्क केल्याबद्दल. हे होते लोकनेते खासदार निलेश लंके.
जे सध्या 80च्या मार्गाने चालत आहेत आणि 80च्या मार्गाने त्यांचा विकास पाहायला मिळतोय. डिजिटल अहिल्यानगरसाठी कॅमेरामन वीर कासलीवालसह मी राणी कासलीवाल.